तर तिकडे नाशिकात समता परिषदेच्या मेळाव्यातून भुजबळांनी एल्गार केलाय। आता रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असं आव्हान भुजबळांनी केलंय। आगामी काळात ओबीसी समाजाच्या हितासाठी लढा उभा करणार असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय। याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून महायुती सरकारला घेरणार असल्याचा इशाराही छगन भुजबळांनी दिलाय। त्या सामान्य जनतेला तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी जे लाखोचे जे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला, एक शक्ती निर्माण झाली की नाही आम्ही सगळे एक आहात आणि एक जर मी असलो तर आम्ही सेफ पण आहोत। हम एक है तो सेफ है अशा अर्थात। मला मंत्रिपदाची एवढी हाव असते तर मी मंत्री 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मग 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडला आपल्या जाहीर सभेसाठी आलो नसतो। मी पहिल्यांदा राजीनामा दिला। मागच्या गाडीमध्ये म्हणजे माझ्याबरोबर बसलो होते समीर भाऊ, त्यांना सारखे फोन, साहेबांना सांगा राजीनाम्याचा तुम्ही उल्लेख करू नका।